आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। गुप्ता परिवाराच्या वतीने जपली जात आहे 40 वर्षापासून अन्नदानाची सेवा। हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेल्या परभणी शहरातील हजरत सय्यद अखुंदशाह बाबा यांच्या यात्रेला सुरुवात झाली आहे। दर्गा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या। विविध मान्यवरांच्या वतीने उपक्रम सुद्धा यावेळेस राबविण्यात येत आहेत। त्यात प्रामुख्याने रेणुकाताई गुप्ता यांच्या माध्यमातून त्यांच्या वडिलांच्या घालून दिलेला वारसा आणि त्या वारशाच्या रूपाने सर्व समाजातील गोरगरीब वंचित लोकांची सेवा करण्याचा हा उपक्रम मागील 40 वर्षापासून अन्नदान करण्याच्या माध्यमातून जपला जात आहे। विशेष बाब म्हणजे रेणुका गुप्ता यांच्या वडिलांनी सामाजिक बांधिलकी जपत ही सेवा सुरू केली होती। अन्नदानाचा उपक्रम राबवत त्यांनी आज गयात त्यांचा हा परिवार ही सेवा जपत आहे। अन्नदान वाटप करून एक आत्मिक समाधान मिळते अशी भावना यावेळेस रेणुकाताई गुप्ता यांनी बोलून दाखवली। यावेळेस स्वराजसिंह परिहार उपस्थित होते। सारे परभणी वालों को नमस्कार। तो आज 16 मई का यहाँ पे दरगाह पे एक संदल हो रहा है जो हमारे यहाँ 40 ईयर्स से होता है। मेरा नाम अमृता गुप्ता है, मेरी माँ का नाम रेणु गुप्ता है, मेरे भाई का नाम आदित्य गुप्ता है, मेरे पापा का नाम विक्रम गुप्ता है और मेरे नाना का नाम सुरेश चंद्रलाल परदेसी है। वो ये प्रथा 40 साल से यहाँ कर रहे हैं, जहाँ दरगाह में हम खाना बांटते हैं। जहाँ पे हम यहाँ नहीं दिखता कि कौन गरीब है, कौन कितना अमीर है, कौन क्या कमाता है। यहाँ सब एक ही छत के नीचे सब खाना खाते हैं बिकॉज वी बिलीव इन यूनिटी। यूनिटी इज स्ट्रेंथ। आपके मम्मी पापा ने ये जो धर्म के लिए काम कर रहे हैं, आज आप भी इसमें शामिल हो। हाँ। आगे चल के यही प्रथा आप आगे बढ़ाने वाले हो। हाँ, ये प्रथा मैं भी करूंगी, जो मेरा आगे परिवार होगा सब मिलकर यहाँ ये प्रथा कंटिन्यू करेंगे, चाहे हम कहीं भी जाए। थैंक यू। अच्छा लग रहा है, सारे लोग इकट्ठे हो रहे हैं, जितने नजदीक के लोग हैं वो आकर के हमारे साथ में मिलकर के हमारे साथ में हाथ बटाते हैं और बाबा के नाम से यहाँ पे सब खाना बंटता है। सवेरे से रात तक लंगर चलता रहता है कि जो भी यहाँ पे श्रद्धालु आते हैं वो यहाँ पर आकर के खाना खाते हैं। ये भी सभी समाज के सभी धर्म सारे समाज के जी। ये प्रथा आपने पप्पा जी 40 साल से ये करते आ रहे थे। शुरू में उन्होंने 10 किलो से शुरू किया था, आज कुंटलों पे पहुंच गया है। मॉर्निंग से शाम तक यही चलता रहता है और यहाँ पे जो भी आएगा वो खाली नहीं जाता। ये एक्सपीरियंस मुझे पहले से भी है, अभी भी सबको बोलूंगी यहाँ से कोई खाली नहीं जाएगा। थँक यू। अन्नदानाचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाबा यांच्या संदर्भाचा कार्यक्रम सुरेशदादा परदेशी यांनी चालू केलेला होता। त्याची परंपरा म्हणून त्यांची मुलगी रेणुका परदेशी गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वजण या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम आणि रात्री संदलच्या वेळेस सगळ्यांना खिचडी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी 40 वर्षापासून केला जातो। ही परंपरा आजपर्यंत ही कायम आहे आणि यापुढेही कायम राहील। भाऊ, सामाजिक सलोखा राखण्यासाठी या देवस्थानाला खूप मानलं जातं। आपण सुद्धा समाजाच्या विविध घटकात वावरत असतात, या निमित्ताने काय जनतेला काय आवाहन कराल? ही जे आपल्या बाबाची जी पीर आहे, दर्गा आहे, या दर्ग्यामध्ये सगळ्याच जातीचे लोक या ठिकाणी दर्शनासाठी येत राहतात। ज्याला त्याचा आपापला अनुभव आहे। परभणी जिल्ह्यामध्ये या दर्गेला सर्व समाजाचे लोक येत असल्यामुळे या ठिकाणी जातीवादाला थारा नाही। प्रत्येक जण आपापल्या श्रद्धेनं आपापल्या इच्छा आकांक्षा घेऊन या ठिकाणी येतो आणि त्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी बाबाच्या दरवर्षी या ठिकाणी दर्शनाला येतो। त्यामुळे याच्यामुळे जातीय सलोखा या जिल्ह्यामध्ये या शहरामध्ये चांगल्या प्रकारे संदलच्या शुभेच्छा। म्हणून मला या परभणी शहरातील सर्व बांधवाला या ठिकाणी विनंती करायची आहे की या दर्ग्याला आपण संदलच्या निमित्तानं भेट द्यावी आणि या ठिकाणी आपला अनुभव घ्यावा, एवढी या ठिकाणी सगळ्याला विनंती।